चला मंडळी, आज आपण काय बनवलं आहे तर आंब्यापासून बनवलं आहे सांदण, आंब्याचं सांदण. आता ते कसं केलं आहे हे आपण यूट्यूबवर जाऊया अश्विनी चॅनलला आणि आपण बघूया सांदण कसं केलं. नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण करणार आहोत आंब्याचं सांदण. त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. हा हापूस आंब्याचा रस काढलेला आहे, 2 आंब्याचा रस आहे, 1 आमटीची वाटी ओला नारळ आहे, हा तांदूळाचा रवा काढून घेतलेला आहे, तांदूळ धुवून पंख्याखाली वाळवले आणि मिक्सरमध्ये रवा काढला आहे, 1 वाटी तांदूळ आहेत ते, खायचा सोडा आहे, वेलची पावडर आहे, मीठ, लागणारं तूप आहे, साजूक तूप 2 चमचे, दूध ठेवलं आहे, पिठी साखर ठेवली आहे घालण्यासाठी आणि लागल्यास पाणी ठेवलं आहे. चला पहिले आपण काय करायचं आहे, हा तांदूळाचा रवा आहे हा तुपामध्ये भाजून ठेवूया. मग तो भाजून झाल्यावर आपण या काचेच्या वाडग्यात काढून ठेवूया. त्याला आपल्याला एक 5 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं आपण दुधाचा हबका, पाण्याचा हबका मारून झाकून ठेवायचं आहे आणि मग पुढे काय करायचं आहे ते पाहूया. चला आता आपण आधी तांदूळाचा रवा भाजायला घेऊया. मी कढई तापायला ठेवली होती, तूप पण घालून घेतलेलं आहे. आता आपण तांदूळाचा रवा जो केलेला आहे तो आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि हा भाजून घेऊया. हा चांगल्या पद्धतीने भाजायचा आहे, त्याचा रंग बदलेपर्यंत आपण हा भाजायचा आहे. फक्त मंद गॅसवर भाजायचा आहे, गॅस मोठा ठेवायचा नाही आहे. आपला बघा तांदूळाचा रवा भाजून झालेला आहे, कलर बदली झाला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि तो लगेच बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. गरम कढईत तो ठेवायचा नाही आपल्याला. आता ह्या रव्यावरतीच आपल्याला थोडासा पाण्याचा, दुधाचा हबका मारायचा आहे. आता मी याच्यावर पाणी चमच्याने घालून घेणार आहे. आणि थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनटं हे ठेवून द्यायचं. आपण बघा रवा हा आता 10 मिनटं झाकून ठेवायचा आहे. आता या वाफ जी येते त्याच्यामध्ये थोड्याशा त्या कण्या शिजल्या जातात आणि मग नंतर पुढे काय करायचं आहे ते पाहूया. आपल्या कण्यांवरचं आपण झाकण काढून बघूया. झाकण काढून घेतलेलं आहे, 10 मिनटं बघा मी ठेवलं आहे. फक्त आता ह्याच्यात आपल्याला हे कालवता येणार नाही, आपण ह्याच्यात काढून घेऊया. आपण ज्या कढईत कण्या भाजल्या ती कढई मी घासून घेतली आहे, गरम कढईत फक्त घेऊ नका. आता ह्याच्यावर सर्व साहित्य घालायचं आहे आणि हे एकत्र करून ठेवायचं आहे. 1 तास मुरायला ठेवायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यात आपण हा आंब्याचा रस घालून घेऊया. आता हा ओला नारळ घेतला आहे, हा पण एक आमटीची 1 वाटीत नारळ आहे. फक्त कण्या ह्या कपभर आहेत. वेलची पावडर घालून घेऊया आणि 1 चिमूट मीठ घालून घेऊया. आणि आता हे आपण आधी ढवळून बघूया आणि मग ह्याच्यात लागल्यास आपण दूध घालायचं आहे आणि हे असं मिश्रण कालवलेलं आपल्याला 1 तास ठेवायचं आहे आणि नंतर वाफवायचं आहे. मंडळी आंबा गोड आहे त्यामुळे मी साखर कमी घालणार आहे. मी 1 वाटी घेतलेली आहे पण तेवढी घालणार नाही आहे. पण ह्या कण्या फुलणार, आपल्याला हे वाफवायचं आहे म्हणून पाऊण वाटी साखर मी घातलेली आहे. याच्यावर थोडंसं दूध घालून घेणार आहे. आणि आता हे सर्व मिश्रण परत 1 तास झाकून ठेवायचं आहे आणि नंतर सोडा घालायचा आहे आणि वाफवायचं आहे. चला मंडळी, आपण झाकण काढूया. हा सोडा घेतला आहे, हा सोडा घालून घेऊया. आणि आता सोडा घातल्यावर लगेच आपण ते शिजवायला ठेवायचं आहे. हे बघा असं आणि ह्या भांड्यात ठेवायचं आहे. या भांड्याला आपण तूप लावून घेतलेलं आहे.
सोडा घातल्यावर जास्ती वेळ ठेवायचा नाही बाहेर, लगेच ते वाफवायला ठेवायचं. आपण ह्याच्यात काजूचा आणि पिस्ता, काजू पिस्ता असं घालून घेऊया. बदाम घालून घेऊया. मी कढई ठेवले आहे, पाणी गरम झालेलं आहे. आता हे आपण कढईत ठेवून घ्यायचं आहे. हे पहा, मी मोठी कढई घेतली आहे, त्याच्यात पाणी घालून घेतलं आहे, लिंबाची फोड टाकली आहे म्हणजे आपली कढई खराब होणार नाही. पाणी उकळून तयार आहे. आता हे आपण झाकण ठेवूया आणि 20 मिनिटं वाफवून घेऊया. मंडळी, आपली 20 मिनिटं झाली आहेत. आपण झाकण काढून बघूया. हे बघा, आपलं सांडण तयार झालं आहे. हे बघा, ह्या सुरीवर काय आलं नाही म्हणजे आपलं सांडण तयार झालं आहे. आता हे गार व्हायची वाट बघूया. याच्यातून बाहेर काढायचं आहे, कढईतून बाहेर काढायचं आहे. हे पहा, हे बघा, आपलं सांडण तयार झालेलं आहे. आता बाजूनी सोडवून घ्यायचं आहे, ताट उपडं घालायचं आहे आणि हे काढून घ्यायचं आहे. हे पहा, असं पूर्णपणे हे तयार झालं आहे. आता हे आपण कापून घेऊया. आता हे कापून घ्यायचं आहे आपल्याला, वड्या पाडायच्या आहेत आणि खायला घ्यायचं आहे. तुम्ही कशाही वड्या पाडा, त्रिकोणी पाडा, चौकोनी पाडा, तरी पण त्या चालून जातात. हे बघा, रवा केक, मावा केक, मावा आंबा केक, अशा प्रकारे आपलं हे सांडण तयार झालेलं आहे. चला, आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे पहा मंडळी, आपलं सांडण तयार झालेलं आहे. या पद्धतीने आपलं सांडण तयार झालेलं आहे. एकदम मऊ झालेलं आहे आणि आंबा केक म्हटलात तरी पण चालेल. याला साधारण केकसारखंच लागतं आहे, फक्त तांदूळाच्या कण्या आहेत, ह्याच्यात रवा नाही आहे. आता हे सांडण खायचं आहे, हे तुपाबरोबर खायचं आहे. तूप किंवा दूध कशाबरोबरही खायला चालतं. चला, आता आपण सांडण खायला घेऊया. प्रत्येक तुकड्यावर तूप घालून घेऊया. हे सांडण जर का तुम्हाला आवडलं असेल मंडळी तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय.